एका भांड्यामध्ये रात्रभर भिजवलेला मऊसर 2 वाटी साबुदाणा घ्यायचा आहे. साबुदाणा चांगला भिजला पाहिजे बरं का. यामध्ये फ्रीजमधलं थंडगार दूध घ्यायचं आहे, 1 वाटी. त्यानंतर 1 वाटी घट्ट दही घ्यायचं आहे, ते यामध्येच टाकायचं आहे. आता दही घेतल्यानंतर त्यामध्ये साखर तर आलीच, तर आवडीनुसार साखर टाकायची आहे. साखर टाकल्यानंतर एक छोटी मिरची बारीक कट करून टाकायची, थोडा तिखटपणा, जिरे टाकायचे आणि चिमूटभर मीठ, कारण तिखटपणा लपवण्यासाठी मीठ तर हवं. यानंतर यामध्ये थोडंसं मीठ टाकल्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे आणि बस. दूध थंड, दही थंड आणि भिजवलेला साबुदाणा, थंडगार असा आपला दही साबुदाणा तयार झालेला आहे. लहान मोठे, आजी बाबा कोणीही रेसिपी करू शकतात. खाऊन तर पहा.